रामकृष्ण हरी मित्रांनो, आज संपूर्ण जग पैशाभोवती फिरत आहे. पैसा 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 इतका महत्वाचा का झाला आहे? खरंच पैसा इतका महत्वाचा आहे का? पैसा माणसाला जोडण्याचं काम करतो व तोडण्याचंही काम करतो. पण असं का होत आहे याचा कधी विचार केला आहे का? आई वडील, मुलगा, भाऊ, बहीण, नातलग या सर्वांना जोडण्याचं व तोडण्याचं काम पैसा करत आहे. नेमकं यामागचं लॉजिक, त्यामागची कारणमीमांसा कधी केली आहे का? कधी कधी पैसा एवढा महत्वाचा होऊन जातो की तो शेकडो वर्षांची रक्ताची नाती तोडायला तयार होतो. हे सर्व घडत आहे, पण हे का घडत आहे याचा विचार कोणीही करत नाही. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं यावर काय मत आहे याचा विचार कधी कोणी केला आहे का? या समस्या, हा गोंधळ संपवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपण सर्व समाजशील प्राणी आहोत. समाजात वावरताना आज कोणीही विना पैशाचं जीवन जगू शकत नाही. अगदी वैराग्य प्राप्त साधू सुद्धा मोठमोठ्या देणग्या गोळा करताना दिसतात. अगदी देवदेव करायला सुद्धा पैसा लागतो. आमच्याकडे तर एवढी म्हण आहे की पैसा देव नसला तरी देवापेक्षा कमी नाही. अगदी देवाशिवाय तुम्ही राहू शकता, पण पैशाशिवाय राहू शकत नाही. त्यामुळेच म्हणतात, कशाचंही नाटक करता येतं पण पैशाचं नाटक करता येत नाही. मग अशामध्ये वाद नेमका कुठे होतो व का होतो? माणसे असे का वागतात याचा कधी विचार केलाय का? जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या पैशाविषयी काय म्हणतात पहा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे नीट. तुकाराम महाराजांचा हा मंत्र जर प्रत्येकाने लक्षात ठेवला तर सर्व समस्या सुटतील. तुकाराम महाराज म्हणतात, पैसा कमवा. कारण पैसा आपल्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक आहे, पण तो पैसा उत्तम व्यवहाराने कमवा. तुमचा व्यवहार, तुमचं पैसा कमवण्याचं साधन हे योग्य असायला हवे. उत्तम व्यवहार म्हणजे काय? त्याचे दोन अर्थ होतात. पहिला म्हणजे पैसा कमवताना तो कोणा व्यक्तीला, देशाला, समाजाला फसवून लुबाडून न कमवता अगदी योग्य रास्त मार्गाने, नोकरी, व्यापार, उद्योग, शेती इत्यादी मार्गाने कमवतो. व दुसरा अर्थ होतो देवाणघेवाण. समाजामध्ये आपण एकमेकांना उसने पैसे देतो घेतो. अनेक जणांचा व्याजाने सुद्धा पैसा देण्याचा घेण्याचा व्यवहार असतो. आता ही देवाणघेवाण वैयक्तिक पातळीवर आपल्या वेगवेगळ्या गरजा भागवण्यासाठी केली जाते. अनेकदा हा व्यवहार वेळच्या वेळेला दिला घेतला जातो, पण कधी त्यामध्ये समस्या निर्माण होतात. हे सर्व घडतं व्यवहारात स्पष्टता न ठेवल्यामुळे. समजा महेशने रमेशला पैसे दिले व ती देवाणघेवाण दोघातच असेल व तिसरा व्यक्ती साक्षीदार नसेल, मध्यस्थी नसेल, तर तो व्यवहार दोघांनीच मिटवायला हवा. व साक्षीदार असेल तर त्यापुरताच मर्यादित तो मिटवायला हवा. कोणाचे आपण पैसे घेतले असतील तर 100% वापस दिलेच पाहिजे. पण अशा प्रसंगी देणाराने अगोदरच योग्य ती काळजी घ्यायला हवी. अनेक प्रसंगात ती होत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या कुटुंबात एखाद्याने पैसे घेतले तर देणाराने जर पैसे येण्याची खात्री नसेल तर कुटुंबातील इतर व्यक्तींना विचारूनच व्यवहार केला पाहिजे. व जर कुटुंबाच्या इतर व्यक्तींना विचारात घेतलं नसेल तर नंतर विनाकारण त्यामध्ये कुटुंबातील इतर व्यक्तींना ओढणं ही चूक आहे. हे कोणत्याही नैतिकतेमध्ये, व्यवहार कुशलतेमध्ये बसत नाही. अनेकदा अनेक लोक गुपचूप कोणालाही खबर न लागू देता व्यवहार करतात व नंतर ओरडत बसतात. अशा लोकांना व्यवहार शून्य म्हणायला हवं. हीच व्यवहार शून्यता अनेक समस्यांना जन्म देते. यात 100% चूक ही देणाराची असते. त्याने पाहिजे ती काळजी घेतलेली नसते. अगदी बँक कर्ज देताना तारण, साक्षीदार या सर्व गोष्टी करतात, तशी किमान साक्षीदार, मध्यस्थी याची सोय देणाऱ्याने घेणाऱ्याने करायला हवी. या सर्वांमधून निर्माण होणाऱ्या समस्या यावर आपण अनेकदा चर्चा करत नाही. यामुळे समाजात अनेक कौटुंबिक, सामाजिक समस्या निर्माण होतात. पैसा जितका महत्वाचा आहे तितका त्याबद्दलचं ज्ञान, व्यवहार कुशलता, काही नियम, काही संकेत महत्वाचे असतात. याविषयी समाजाने बोललं पाहिजे. यावर प्रबोधन झालं पाहिजे. एकमेकांना बोलून, एकमेकांवर आरोप करून, एकमेकांना तोडून यावर तोडगा निघत नसतो व काहीही साध्य होत नसतं. माणसाने प्रत्येक गोष्ट ही संयमाने हाताळली पाहिजे. त्याविषयीचे नियम ठरवायला हवेत. राग, द्वेष, मत्सर, क्रोध यावर नियंत्रण मिळवणे व्यवहारी माणसाला आवश्यक असतं. माणूस मोठा की पैसा मोठा या प्रश्नाचं उत्तर आहे, ना माणूस मोठा ना पैसा मोठा. मोठा आहे तुमचं सद्गुण, तुमचे आचरण, तुमचे विचार, तुमची व्यवहार कुशलता, हे मोठं आहे. 4 पैशासाठी जर तुम्ही एखाद्याला दुखवत असाल, अपमान करत असाल, तर ते पैसे देतानाच तुम्ही ते नियम ठरवून घ्यायला हवे होते. त्यामुळे हे नियम मोठे आहेत. नियम तोडले तर समस्या निर्माण होतात. अनेक माणसांच्या सदसद विवेकबुद्धीचा, सुसंस्कृतपणाचा विकास झालेला नसतो. मित्रांनो, पैसा, व्यवहार, देणं घेणं, माणुसकी, नातीगोती हे सर्व समाजात घडतं. हे समाजाचा अंग आहे, पण यावर कुणी बोलत नाही.
याचे संकेत व नियम कोणी ठरवत नाही. समाजामधील वाद तंटे मिटवायचे असतील, नातीगोती माणुसकी टिकवायची असेल, जपायची असेल तर समाजाने यावर एकत्र येऊन पुढे येऊन चर्चा करून काही नियम बनवायला हवेत व त्या नियमांचं सर्वांनी पालन करायला हवं. उदाहरणार्थ बँक किंवा सरकारी आस्थापना जसे सर्व नियम बनवतात तसे येथे सुद्धा काही नियम बनवावे लागतील, जेणेकरून ना पैसा तुटेल ना माणूस. विचार करा, कमेंट करून प्रतिक्रिया नक्की कळवा. लाईक व सबस्क्राईब यामुळे करा, कारण आम्ही सत्य मांडत आहोत तेही निर्भीडपणे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय.